मारून विजयी व्हावे, मरण हे माझे मरणाचे ते कधी नसावे, माझ्यावरी ओझे। विपया कर्मभूमीची पेठे, नरदेहला भला अवचटे। मुक्ती रत्न घे गोमटे, जो मृत्यू पावेना। जातस्य ध्रुव मृत्यू, ध्रुवं जन्म मृतस्य च, तस्माद् परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि। गोपाल कृष्ण भगवान की जय। कैवल्यवासी पूजनीय बबनराज कृष्णराज पंजाबी, पूर्व आश्रमीचे बबनराव ढोकले 10 दिवसापूर्वी त्यांना देवाज्ञा झाली, आपल्यातून ते निघून गेले आणि त्यांच्या गत आत्म्याला अखेरचा निरोप देण्यासाठी, अखेरचा दंडवत करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने, दशव्याच्या निमित्ताने आपण सज्जनो सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। या ठिकाणी माणवाव संप्रदायातील अनेक या ठिकाणी विद्वान संत मंडळी या ठिकाणी पूजनीय संत श्री बबनराज दादा यांच्या दशक्रिया विधी निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी, अखेरचा दंडवत करण्यासाठी आपल्या पुणे या परिसरातील पंचकृषीतील संत श्रेष्ठ पूजनीय वंदनीय आचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे सुरुवात लवकर होते, त्याच्यामुळे मी सगळ्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करू शकत नाही, परंतु माझ्यापेक्षा ज्ञानाने आचाराने सगळ्याच गोष्टींनी श्रेष्ठ असणारी संत मंडळी सगळ्यांना अभिवादन करतो। त्याच्यामध्ये बाबांना या मानवभाव संप्रदायामध्ये जे वेदा बोधा अनुसरणाला जे निमित्त असणारे आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य श्री शिक्रापूर निवासी बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व परिसरातील संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये पूजनीय महंत श्री पातुरकर बाबाजी असतील, पूजनीय महंत श्री दत्तराज बाबाजी विद्वांस असतील, पूजनीय महंत बायराज बाबाजी, पूजनीय महंत टेंभुरकर बाबाजी, पूजनीय महंत वालेराज बाबाजी, पूजनीय महंत मुळावकर बाबाजी, पूजनीय महंत विजापूरकर बाबाजी करंदी, पूजनीय श्री संदीपराज दादाजी कपाटे, पूजनीय महंत श्री धनंजय बाबाजी बाळापूरकर, पूजनीय महंत जयेशमुनी अंकुळणेकर, पूजनीय श्री निलेश दादाजी, पूजनीय मुरलीधर दादाजी, पूजनीय महंत महेंद्र दादाजी पंजाबी, संपूर्णच या ठिकाणी उपस्थित असणारे संत मंडळी, तपस्विनी सज्जन हो। आया है सो जाएगा राजा रंग फकीर। अनेक पुराण ग्रंथाचा धर्माचा जर आधार घेतला तर जो जन्माला आला तो जाणारे लक्षात घ्या। श्रीमद भगवत गीतेचा जर आधार घेतला तर भगवत गीता सांगते, जातस्य हि ध्रुव मृत्यू, ध्रुवं जन्म मृतस्य च। अर्जुना, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित ठरलेला आहे, आणि ज्याचा मृत्यू झाला त्याचा जन्म निश्चित आहे। माऊलींच्या जर ओवीचा जर आपण विचार घेतला
तर माऊली म्हणतात उपजे ते नासे नाशे ते पुनरुक्ती दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. ज्याप्रमाणे घटिका यंत्र म्हणजे घड्याळ्यामध्ये असणारे काटे 1 वाजतो 2 वाजतो 3 वाजतात पुन्हा 12 वाजतात, हे पुन्हा पुन्हा हे चक्र चालू आहे, तसं जन्म मरणाचं चक्र पुन्हा पुन्हा चालू आहे. माऊली म्हणतात लक्षात घ्या. उपजे ते नाशे नाशे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. लीळा चरित्र नावाच्या ग्रंथामध्ये आम्ही ज्यावेळेस डोकावून पाहत होत ना, त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी भक्तांना हे सांगितलेलं आहे की आसे ते दिसे आणि दिशे ते नासे. जे आहे ना ते दिसतं आणि ते दिसतंय ना ते समाप्त होणार असतं. सूर्याचा उदय झाल्यानंतर अस्त निश्चित ठरलेला आहे माय बापू. ज्याची सुरुवात आहे ना त्याचा शेवट आहे. प्रत्येक जो जन्माला आला तो मरणार आहे. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर. राजा असो, रंक असो, संन्यासी असो, योगी असो, सरपंच असो, आमदार असो, खासदार असो, प्रत्येकाला एक न एक दिवस जाणे लक्षात घ्या. पण मग फरक काय? जन्माला आला तर तो जातो ना, मग फरक काय? एक सिंहासन चढी चली, एक बंधे जंजीर. जन्माला तर सगळेच येतात. अर्जुन भगवंताला विचारतोय मग फरक काय आहे? त्यावेळेस कबीरजी सांगतात की एक जीवात्मा सिंहासन चढी चले, सिंहासनावरती बसून भगवंताकडे वाजत गाजत त्या भगवंताच्या प्रेमाला, त्याच्या स्वरूपाला प्राप्त होतो. आणि एक जीव असा आहे की बंधे जंजीर, साखळ दंडामध्ये त्याला जखडून बांधल्या गेल्या जात आणि नरकाच्या वाटेने त्याला घेऊन नेल्या जात. हा जीवाचा फरक आहे. जन्माला तर सगळेच येतात, बरोबर आहे का? मरणा पाठी जन्म, जन्मा पाठी मरण. 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 ऐका ऐका, अनेक काळापासून सज्जन हो, जो जीवात्मा जन्माला येतो तो मरतो. अनेक शास्त्रांनी सांगितलं, पुराणांनी सांगितलेलं आहे. नव्हे तर शंकराचार्य सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम भज गोविंदम मूढ मते. हे मूढ माणसा, हे मती, की पुन्हा जन्माला आला ना, पुन्हा तुला मरायचंय, पुन्हा मेल्यानंतर तुला पुन्हा जन्म आहे. परंतु आपल्याला माहित नाही की आता आपल्याला जन्म झाल्यानंतर पुढचा जो माणसा जन्म आहे ना तो माणसाचाच भेटेल, सांगता येत नाही का? ही दोरी जान पडती पदारी. ही दोरी जान पडती पदारी. ही दोरी जान पडती. ही दोरी जान पडती पदारी.
पाठी मरण हे सगळ्याला माहित आहे. अनेक आपण ग्रंथाचा आधार घेतला सज्जन, पण आम्हाला शाश्वती नाही की आता या जन्माच्या नंतर आम्हाला मनुष्यच देह मिळेल. म्हणून भास्कर भट्ट बोरीकर उद्धव गीतेमध्ये म्हणतात, या ओवीवरती आपण थोडस चिंतन करणार आहोत. काय म्हणतात? विपये कर्मभूमीच्या पेठे नर देह लाधला अवचटे. हे माणसा ऐक, तुला या कर्मभूमीच्या पेठेमध्ये याला बाजार म्हटलेलं. बहुत सकृताने बहुत पुण्याने माणसा तुला हा नरदेह म्हणजे मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. संतांनी सुद्धा असं सांगितले गे, बहुत सकृते नरदेह लादला भक्ती विन गेला अधोगती. ही भक्ती शिदुरी तुझ्या सोबत येणारे, लक्षात घ्या. हे बहुता जन्मांती जन्मला राम, बहुता जन्मांती जन्मला बहुत जन्मांती जन्मला सिना, बहुत जन्मांती जन्मला सिना. देव तू सोयरा करी आता, देव तू सोयरा करी आता. बहुत जन्मांती जन्मला सिनारा, बहुत जन्मांती जन्मला सिनारा. बहुत जन्मांती जन्मला सिना, बहुत जन्मांती जन्मला सिना. जात शही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. अर्जुना, सूर्याचा उदय झाल्यानंतर त्याचा अस्त ठरलेला आहे. हे दिवसाचं उगणं आणि मावळणं नित्यक्रमाने चालू आहे. तसं जन्म आणि मरण अनेक काळापासून हा जीवात्मा जन्माला येतो, मरतो. आपण कृतयुगामध्ये होतो. 32 लाख वर्षाचा असणार हा कृतयोग. पुढे 16 लाख वर्षाचा त्रेतयुग लागलेला आहे, तिथेही आपण होतो. 8 लाख वर्षाचा द्वापार युग लागला, तिथेही आपण होतो. तिथेही किती वेळा, अनेक वेळा जन्म घेतला, मेलोत. पुढे 4 लाख वर्षाचा कलियुग लागला. या कलियुगामध्ये 5000 वर्ष झालं माणसा. अनेक वेळा आपण तिथे जन्माला आलो तर मेलोत. परंतु आम्हाला हे कळलं नाही की जन्माला आल्यानंतर काय करायचे. म्हणून त्या ओवीमध्ये म्हणतात की विपय कर्मभूमीच्या पेठे नरदेह लाभला अवचटे. तुला आता या कर्मभूमीमध्ये नरदेह म्हणजे मनुष्य देह मिळाला. आता काय कर, त्या भगवंताला तू सोयरा कर. मुक्ती रत्न घे गोमटे. ते मुक्ती रत्न आपल्याला या ठिकाणी खरेदी करायचंय, लक्षात घ्या. या संसारामध्ये आल्यानंतर मनुष्य देह, नरदेह म्हटलंय. काय मनुष्य देह. आपण मेल्यानंतर अनेक वेळा जन्म घेतला. कुत्र्याचा घेतला असेल, मांजराचा घेतला असेल. पद्म पुराणामध्ये आम्ही ज्यावेळेस डोकावून बघतो ना, 84 प्रकारचे कर्मफळी होणी सांगितलेले आहेत. पण त्या जन्मामध्ये आपल्याला देव जोडता येत नाही, लक्षात घ्या. देव नाही जोडता येत. पहा तुम्ही, एखाद्या वाघाने जर शिकार केली, शिळीला खाल्लं तर त्याच्यावरती केस होते का? नाही ना. मग फक्त या नरदेहामध्ये, मनुष्य देहामध्ये कर्म करता येतात.
म्हणून काय म्हटलं, जिथं कर्म करण्याची जी भूमी आहे ना, या कर्मभूमीमध्ये बहुत सकृताने तुला मनुष्य देह मिळाला. म्हणून भगवद्गीता ही सांगते की अर्जुना उद्धरे दात्मनात्मानं नात्मानं वसादयत आत्मैव ह्यात्मन बंधुरात्मैव रिपुरात्मनः. याच देहाच्या माध्यमातून तू सत्कर्म करून ऊर्ध्वगतीला जाऊ शकतोस. याच देही घाडे देवाचे भजन, याच देही घाडे देवाचे भजन, याच देही घाडे देवाचे भजन, याच देही घाडे देवाचे भजन. आणि कहणार नाही कोठे, आणि कहणार नाही कोठे, याच देही घाडे देवाचे भजन, 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 देवाचे भजन, देवाचे भजन. याच देही घडे देहाचे भजन. याच देहामध्ये फक्त तू भगवंताला आपलंस करू शकतोस देहाच्या माध्यमातून. याच देहाच्या माध्यमातून आपणच आपला मित्रही बनू शकतो आणि आपणच आपला शत्रूही बनू शकतो. लक्षात घ्या, या देहाच्या माध्यमातून कर्म करत करत ऊर्ध्वगतीला जाणं म्हणजे या जीवाचं मित्रत्व आहे, आणि अधोगतीला जाणं म्हणजे या जीवाचं शत्रुत्व आहे. म्हणून आपण याच देहाच्या या 100 वर्षामध्ये त्या भगवंताला आपण प्राप्त करून घेऊ शकतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस भगवंत अर्जुनालाही समजून सांगतायत ना, त्यावेळेस अर्जुनाने विचारलं, भगवंता तू तर मला सांगतोयस रे जन्म आणि मरण, इथं तू सत्कर्म कर, याच देहाच्या माध्यमातून तू मला येऊन मिळू शकतोस, तुला देव होऊ शकतो. त्यावेळेस एक अर्जुनाचा प्रश्न आहे की भगवंता, अरे आम्ही वनवास भोगला, आम्हीही जगतोय, दुर्योधनही जगतोय, फरक काय? तोही सुखामध्ये राहतोय, कर्म तर तोही करतोय, मीही करतोय. आमचंही संसारामध्ये असंच होत असताना आम्ही जगत असतो. 2 नंबरचे जगणारे माणसं, पैसे कमावणारे माणसं सुखामध्ये जगताना दिसतात, बंगले तर दिसतात, गाड्या दिसतात. बाबा आम्ही प्रवचन ऐकतो, आम्हाला काही सुख मिळत नाही. हाच प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारला. भगवंताने सांगितलं, अर्जुना, मरजर आणि मृषक वन पर्वतला प्रसंग आहे. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, ती मांजर असते, तिचा जबडा असतो, सगळ्यांनी पाहिलं, तीक्ष्ण असे ते दात असतात. ती ज्यावेळेस आपल्या बाळाला जन्म देते ना, सगळ्यांना ती मांजर माहितीये, मावल्यांना माहितीये, ते आपल्या पिल्लाला पकडते आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते, जागा बदलते ना. आपण पाहिलं असेल ना कधी, बदलते का नाही? किती तीक्ष्ण तिचे दात असतात त्या जबड्यामध्ये. जबडा म्हणजे काळ आहे, लक्षात घ्या. त्या पिल्लाला ती मांजर पकडते, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते, अलगद घेऊन जाते. कुठलीही वेदना होत नाही त्या पिल्लाला. आणि भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, तीच मांजर पुन्हा ज्यावेळेस उंदराला पकडते, जबडा तोच असतो, दात ते असतात, उंदराची अवस्था काय होत असेल लक्षात घ्या. क्रिया तर सारखी आहे, पिल्लालाही पकडते, उंदरालाही पकडते, पण फलश्रुती वेगळी. आपल्या बाळाला ज्यावेळेस नेते ना, त्यावेळेस कुठलीही वेदना होऊ देत नाही. ज्यावेळेस उंदराला पकडते ना, त्याला चिरडल्याशिवाय राहत नाही. म्हणून अर्जुना, तू सत्कर्म कर, या देहाच्या माध्यमातून चांगले कर्म केले तर फळ चांगलं मिळणार आहे. जसं ती मांजर आल्हाद आपल्या बाळाला नेते ना,
म्हणून एक सिंहासन चढी चली, एक सिंहासनावर बसून तो भगवंत जन्म मरणाला तर सगळेच येणार आहेत माणसा, आया सो जाएगा, राजा रंक फकीर एक नंबरचा ही मरणार आहे, संत ही मरणार आहे, दुर्जन ही मरणार आहे, पण फलश्रुती अशी एक सिंहासनावर बसून जाणार आहे आणि एक बंधे जंजीर त्या साखळ दंडामध्ये त्याला बांधून एम त्याला त्या नरकाच्या रस्त्याने नेणार आहे. फरक एवढा आहे, लक्षात घ्या. म्हणून या संसारामध्ये आम्हाला एवढंच माहित आहे की आम्ही जन्माला आल्यानंतर काय करावं आम्हाला माहित नाही. म्हणून संत सांगतात की अरे माणसा, तुला बहुत सकृताने बहुत पुण्याने हा मनुष्य देह प्राप्त झाला, आता काय करायचं तर एवढंच करायचं का? पण आम्हाला एवढंच माहिती असतं, जन्माला आल्यानंतर बस मोठं व्हायचं, लग्न करायचं, लग्न केल्यानंतर एक दोन मुलं जन्माला येतात, मुलं जन्माला आल्यानंतर खूप काही कमायचं, बंगला बांधायचा, गाडी घ्यायची आणि मरायचं, एवढंच माहिती आहे. एवढंच माहिती आहे का नाही? याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय माहिती नाही. आम्ही कशासाठी जन्माला येतो, पुढं करायचंय काय, आम्हाला काहीच माहिती नाही. कारण ज्या संसारामध्ये तुम्ही सुख शोधतात ना, तिथं सुख नाही, लक्षात घ्या. ज्याप्रमाणे हरिण मृगजळामध्ये पाणी शोधण्यासाठी सतत धावत असत, सतत पळत असत, तसा हा माणूस या संसारामध्ये मुळातच त्याचं रूपक असणार, तो दुःख रूप असणारा संसार आहे आणि त्या संसारामध्ये हा माणूस सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. सुख नाही कोठे आली या संसारा, सुख नाही कोठे आली या संसारा, सुख नाही कोठे आली या संसारा, सुख नाही कोठे आली या संसारा. माया हाव भरी होऊ नका, माया हाव भरी होऊ नका, दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 आहे हा संसार. आली या संसारी सुख कोठे नव्हे. या संसारामध्ये तुम्ही जर सुख सापडण्याचा प्रयत्न केला तर हे संसार म्हणजे बंदीग्रहे, बांधवडी. संपूर्ण या संसारामध्ये सर्व दुःख भरलेले, लक्षात घ्या. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताय होडे. सुख अतिशय अल्प असणारा संसार, गोदावरीच्या काठावरती असणाऱ्या सुरेगावला सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचं वास्तव्य असताना भक्तिजनांना निरूपण करतात महाराज की या संसारामध्ये 3 दोष आहेत, लक्षात घ्या. किती? 3 दोष आहेत. पहिला दोष आहे तो संसार आहे दुःख रूपता, दुसरा दोष आहे तो पाप मूळता आणि तिसरा दोष आहे ते अनित्यता. दुःख रूप आपण पाहिलं असा असणारा हा संसार आहे, त्याच्यामध्ये सुख कुठे नाही, कुठेच नाही. बारकाईनं पाहणा. आज एखाद्याने मोटरसायकल घेतली तर त्याला वाटतं आपण 4 व्हीलर घ्यावी, एखाद्याने 4 व्हीलर घेतली तर त्याच्यापेक्षा भारी मर्सिडीज घ्यावी वाटते, त्यांनी मर्सिडीज घेतली तर आपल्याला त्याच्यापेक्षा भारी घ्यावी वाटते. म्हणून या तृष्णा ज्या आहेत ना, या शरीराच्या ठिकाणी सुख कुठे नाही. एक म्हण आहे आमच्याकडे की निपुती रडती, एक पुती रडती आणि 12 पुती रडती, लक्षात घ्या. एक माऊली माझ्याकडे आली, सांगितलं महाराज काय करावं, खूप काही धणे हो, कुबेराला लाजेन असं धणे, 2 मोठमोठे बंगले आहेत, 2-2 गाड्या आहेत, मग झालं काय? म्हटलं, म्हणली काय करावा, याला कोणी वारीस नाही, म्हणजे ज्याला काही नाही तेही रडती. दुसरी एक आजी आली, ती म्हणली काय करावं महाराज, रडा बस, आता मला संन्यास घ्यायचा. सगळं म्हणलं काय झालं? म्हटली काही नाही, एकुलता एक मुलगा, हाडाचे काळे करून मोठमोठे बंगले बांधले, लग्न लावून दिलं, जेव्हा मुलाचं लग्न झालं ना आम्हाला घराच्या बाहेर काढलं. बघा, म्हणजे एकुलता एक आहे,
तीही रडती, म्हणजे एक पुती म्हणजे एक पुत्र आहे तीही दुःखात आहे. म्हणलं चला ज्याला नाही त्याला दुःख आहे, एक वली तरी सुखात असन तीही दुःखात आहे. 12 पुती रडती. एक जणीला 12 मुलं होते आणि ते म्हातारे बाबा काम करायचे. घराजवळून जात असताना ते भाकरी करत होते. लक्षात घ्या. म्हटलं बाबा हातानेच भाकरी करता? म्हणे हो बाबा हातानेच करतो. म्हटलं म्हातारी? म्हटली ती गेली बाळतपण तिकडे पोराला पाहण्यासाठी. मग म्हटलं महिन्यानी वगैरे नाही. म्हटलं मी कायमस्वरूपी मीच भाकरी करतो. म्हटलं का? म्हटलं मला 12 मुलं आहेत. एकाचा मुलगा पाहायला गेला की दुसऱ्याचं येतं म्हणे, दुसऱ्याचं पाहायला गेलं की तिसऱ्याचं येतं. 12 मुलं आहेत, 12 महिने म्हातारी तिकडच असतील, 12 महिने भाकरी मीच करतो. म्हणजे एक पुती रडती, निपुती रडती, 12 पुती रडती. लक्षात घ्या. या संसारामध्ये सुख कुठंच नाही. लक्षात घ्या. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। हाँ जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। या संसारामध्ये ऐका ऐका मौल्यानो, जो तो कोणी आहे ना, प्रत्येक जण कोण्या ना कोण्या कारणाने दुःखी आहे. लक्षात घ्या. एका कवीने असं म्हटलेलं आहे, कंठ दिया कोयल को तो रूप छीन लिया, रूप दिया मोर को तो इच्छा छीन ली, इच्छा दिया इंसान को तो संतोष छीन लिया, संतोष दिया संत को तो संसार छीन लिया. कोणी सुखी नाही बघा या जगामध्ये. राजा असो, रंक असो, योगी असो, प्रत्येक जण दुःखी. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. राजा दुखिया, प्रजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जन बैरागी रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। हो जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। हाँ जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। नहीं रे। जो देखे सो दुखिया, सुखिया कोही. प्रत्येक जण या संसारामध्ये दुःखी. लक्षात घ्या. प्रत्येक जण. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी काय सांगितलं, संसार कसा आहे, दुःख रूपता हा पहिला दोष संसारामध्ये. म्हणून जीवाला संसारामध्ये सुख नाही. आणि दुसरा जो दोष आहे तो संसारामध्ये पाप मूळचा. लक्षात घ्या. जारज, अंड, स्वेद आणि उद्भेज यापासून उत्पन्न होणाऱ्या ज्या खणी आहेत त्यांची हिंसा, आणि त्या हिंसेपासून जीवाला पाप लागतं. म्हणून संसार कसा आहे, पापाचं मूळ आहे.
आणि तिसरा दोष जो सांगितला तो संसारामध्ये अनित्यता लक्षात घ्या. जो नित्य नाही तो अनित्य हा तिसरा दोष. जो सत्य नाही तो अनित्य आहे. ज्याच्यामध्ये बदल होतो तो अनित्य. जो साथ देत नाही तो अनित्य लक्षात घ्या. ज्याच्यामध्ये बदल होत नाही तो नित्य. त्यालाच आपण सत्य म्हणतो. हा संसार बदलणार आहे. हे देह तुमचं बदलणार आहे म्हणून अनित्य. आपल्या जवळ धन असतं, धनामध्ये बदल होतो. आज आहे तर उद्या नाही, उद्या आहे तर परवा नाही. झाडाची सावली असते ना, ती सकाळी पश्चिम दिशेला असते, नंतर झाडाखाली येते, नंतर पूर्व दिशेला जाते. जशी सावली बदलत जाते ना, तशी धनाची बदल होत जाते, देहाची बदल होते. पिंपळाचं पान असतं, कवळं असतं, हिरवं होतं, पुन्हा पिवळं पडायला लागतं, गळून पडतं, पुन्हा नवीन पान येतं. जे बदलतं ना ते अनित्य आहे. परमेश्वर कधी बदलत नाही लक्षात घ्या. म्हणून तो नित्य आहे. जे सत्य असतं त्याच्यामध्ये बदल होत नाही. काळत्रयामध्ये ज्याचा बदल होत नाही, गत भविष्य वर्तमानामध्ये, तो नित्य आहे. जे बदलणार आहे ते अनित्य. म्हणून हे तीन दोष संसारामध्ये आहेत. आणि हे माणसा भास्कर भट्ट बोरीकर सांगतात की या कर्मभूमीच्या पेठेमध्ये तुला मनुष्य देह प्राप्त झाला. जिथे कर्म, आपण भाग्यवान आहेत. ज्या भारतामध्ये, पवित्र देशामध्ये आपल्याला नरदेह प्राप्त झालं सांगतात, नव्हे तर भारतामध्ये महाराष्ट्र राज्य आहे. या महाराष्ट्रामध्ये आम्हाला हा बहुत सकृताने, बहुत पुण्याने मनुष्य देह प्राप्त झाला. जिथे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी स्वतः मोक्ष मार्ग निर्मिला. ज्याने मोक्ष मार्ग निर्मिला तोची वाट सरू झाला, पाऊल वाटे चालला वाटाड्या जगाचा. जी महाराष्ट्राची भूमी आपल्या पदस्पर्शाने पवित्र केली, त्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला हा नरदेह प्राप्त झाला. नव्हे तर महाराष्ट्रामध्ये गंगा तीर आणि दिहू आळंदी सारख्या संतांच्या भूमीमध्ये आम्हाला हा मनुष्य देह प्राप्त झाला. याच्यापेक्षा काय भाग्य असू शकतं लक्षात. म्हणून विपये कर्मभूमीच्या पेठे नरदेह लाभला अवचटे. आता काय करायचं? आता काहीच नाही करायचं. फक्त आपल्याला मुक्तिरत्न खरेदी करायचे. काय करायचे? मुक्ती नावाचं रत्न आपल्याला या बाजारपेठामध्ये खरेदी करायचंय. पण आम्हाला या संसारामध्ये, या मायाजाळामुळे आम्हाला कळत नाही. संसारामध्ये दुःख सांगितलं, तीन दोष सांगितले. तुम्ही म्हणता महाराज मग संसार दुःख रूपे पापमुळे आणि ते मग आम्ही संसार सोडून संन्यास घ्यावा का? संसार वाईट नाही लक्षात घ्या, पण संसारात गुंतणं वाईट आहे लक्षात घ्या. म्हणून महाराज सुद्धा सांगतात की नको नको म्हणा गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना
संसारामध्ये गुंतणं वाईट आहे, संसार वाईट नाही. सज्जन हो, लक्षात घ्या. आपण या देहाच्या इंद्रियांच्या विषयाच्या पाठीमागे लागून आपण या संसारामध्ये गुंतत असतो. गुंतणं म्हटलंय, लक्षात घ्या. जसं एखाद्या पक्ष्याला दाणे टाकल्यानंतर ते जाळ्यामध्ये गुंतात, मासे जाळ्यामध्ये गुंतात. कशाने? खाण्याच्या लोभाने. तसं गुंतू नका. संसारातून ज्यावेळेस तुम्ही आलिप्त होताना त्यावेळेस तुम्ही मुक्त आहेत, लक्षात घ्या. संसारामध्ये राहून मुक्त राहता येत आहे. संसारामध्ये 4 प्रकारचे जण आहेत. एक प्रामर्जन, दुसरा विषयी जन, तिसरा जिज्ञासू जन आणि चौथा मुक्त जन. लक्षात घ्या. वेदांताची भाषा आमच्या लक्षात येणार नाही. सरळ भाषेत सांगू का? ज्याला कुठलंही खायला आणि प्यायला आवडतं त्याला प्रामर म्हणतात. ज्याला आपल्याच घरचं खायला आवडतं त्याला विषयी म्हणतात. ज्याला 4 घरे भिक्षा मागून खायला आवडतात त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि ज्याने कुठलंही खाल्ल्यानंतर ज्याच्या अंतःकरणावर परिणाम होत नाही त्याला मुक्त म्हणतात. अजून समजावून सांग. ज्याला 1 नंबरचे आणि 2 नंबरचे पैसे आवडतात त्याला प्रामर म्हणतात. ज्याला आपल्या कष्टाचेच पैसे आवडतात त्याला विषयी म्हणतात. ज्याचं पैशातच चित्त लागत नाही त्याला जिज्ञासक म्हणतात. आणि किती आले किती गेले ज्याच्यावर परिणामच होत नाही त्याला मुक्त म्हणतात. लक्षात. अजून पुढे जाऊन सांगतो. ज्याला स्वतःची स्त्री सोडून परस्त्री आवडते ना त्याला प्रामर म्हणतात. ज्याला स्वतःचीच पत्नी आवडते त्याला विषयी म्हणतात. ज्याला देव आवडतो त्याला जिज्ञासक म्हणतात. आणि आवडीच शिल्लक राहिली नाही, परमेश्वराच्या स्वरूपाला समान झाला त्याला मुक्त म्हणतात. संसारामध्ये असं राहता येतं. म्हणून मुक्त होणे, गुंतणं गरजेचं नाही. संसारामध्ये आपण गुंतत जातो. मग कसं राहावं संसारामध्ये? संसार वाईट आहे का नाही? मग काही गोष्टी शिकायला मिळतात. कोणाकडून? पक्षांकडून शिकायला मिळतात. कोणत्या पक्षाकडून? शिवसेनेकडून का भाजपकडून? पक्षाकडून शिकायला मिळतं. तुमच्या गावामध्ये बरेच पक्ष असतील. तुम्ही म्हणता बरं झालं आपल्या पक्षाकडून आपल्याला संसारामध्ये कसं राहायचं शिकायला कळलं. शिवसेनेकडून, मनसेकडून, बरोबर आहे का नाही? पण संत म्हणतात ह्या पक्षाकडून नाही. कोणत्या पक्षाकडून? पक्षी अंगानी उतरती, 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 ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी
संतांनी जे पक्षी सांगितले ना त्या पक्षी आम्हाला शिकवतात की संसारामध्ये माणसा कसा असावा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनी राती, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. ज्याप्रमाणे पक्षी अंगणामध्ये उतरतात, दाणे टिपतात आणि निघून जातात, ते गुंतून राहतात का? नाही ना. तसं माणसा तू संसारामध्ये राहा. वस्तीकार वस्ती आला प्रातकाळी निघून गेला. ज्याप्रमाणे एखादा पाहुणा आपल्या वस्तीला येतो, रात्रभर मुक्काम करतो पडवीमध्ये आणि प्रातकाळी सकाळी निघून जातो ना, तसं तू एक पाहुणा या संसारामध्ये आलास, गुंतून राहू नको. त्या पक्षाप्रमाणे या संसारामध्ये राहा. पण आम्ही तसं नाही. आम्ही या संसारामध्ये गुंतून राहतो. कशामध्ये? घरामध्ये, पत्नीमध्ये, मुलामध्ये. लक्षात घ्या, जोपर्यंत आपण परमेश्वर प्रपंच करत असताना परमार्थ करावा ना,